शिवलिंगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शिवलिंगेश्वर मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। दिनांक 5 जून रोजी श्री 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 श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते सर्व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली। तर दिनांक 6 जून रोजी सकाळी शतघटाभिषेक, पंचामृताभिषेक व अलंकार पूजेनंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे। तरी भाविकांनी सहभाग नोंदवून पुण्यफल प्राप्त करावे असे मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। आणि या ठिकाणी जे संस्थेचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी आलेल्या भक्तांसह मी सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो। आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शहराचे माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि या भागाचे माजी नगरसेवक राज महेंद्र कमटम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी मी या ठिकाणी येऊन जवळजवळ 10-12 वर्ष झालेलं आहे। या भागाची इतकी दुरावस्था होती आणि या भागामध्ये आज जे आपण देवस्थानच्या रूपाने इथं दर्शनाकरता उपस्थित आहोत, तो भाग अत्यंत पडीक आणि खंडपरासारखा दिसत होता, परंतु त्याला मूळ स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून या भागातले माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन माजी स्टँडिंग चेअरमन श्री राज महेंद्र कमटम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातून निवडून आलेले आमचे माझे मित्र श्री कैलासवासी कृष्णारी दुत्सा या ठिकाणी या माणसाचा आवर्जून उल्लेख करणे अत्यंत गरजेचं आहे, त्याचं देखील योगदान आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे विसरता, परंतु ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने, ज्या खासदाराने हे देवस्थान संदर्भामध्ये एक स्थान निर्माण करण्याकरता ही जी वास्तुतेने सरकार बांधण्याकरता सहकार्य केलेलं आहे, या शहराचे आणि या देशाचे माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे आणि त्याचप्रमाणे दुसरे महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची कन्या आता सध्या खासदार म्हणून झालेले आहेत, त्यांचं देखील या संस्थेला याला फार मोठं सहकार्य लाभले। या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी या देवस्थानची उभारणी झालेली आहे। या देवस्थानला, या जागेला अतिशय महत्त्व प्राप्त देण्याकरता काही लोकांचं फार मोठं योगदान आहे। त्यापैकी त्यांचे संजोया मिठाकोट आणि या ठिकाणी शेजार पाजारचे लोक जे होते त्या सुधाकर आहेत। आमचे सगळ्यात ॲक्टिव्ह महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना व्यक्त करण्याकरता श्री व्यंकटेश गालपल्ले आणि सर्व मित्र परिवार ह्या लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे। कृष्णारी वजनाल वगैरे त्या ठिकाणी मला देखील मला देखील संधी दिलेली आहे। तर ही जी मूर्ती, या मूर्तीचं थोडंसं नव्यानं प्रतिष्ठापना करण्याकरता पूर्वीची मूर्ती जे थोडीशी बनलेली मूर्ती मंदिरात राहणं योग्य नाही आणि दर्शनाला योग्य नाही आणि ज्या मूर्तीच्या माध्यमातून येणारा भक्त त्याचं कल्याण हो ह्या उदात्त हेतूने आमच्या इथले अक्षय श्रीराम दासरीने फार मोठं त्यांनी योगदान दिलेलं आहे। त्याला दान म्हणता येणार नाही म्हणून त्याचं नाव मी उल्लेख योगदान म्हणतो। आणि त्याचप्रमाणे गणपती श्री गणेशाय नमः श्री लक्ष्मीनारायण वंगा यांनी देखील या गणपतीच्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्याचं विघ्न दूर होण्याच्या दृष्टिकोनातून आणि या ठिकाणी गणपतीची भयंकर आवश्यकता होती
अजून एक मला इथल्या संचालकांना एक माझी विनंती आहे, एक नागोबाची मूर्ती एक आणून ठेवा. भक्तमंडळ आणि सगळं पदाधिकाऱ्यांना नमस्कार, सर्व भक्तांना नमस्कार. गेल्या सोमवारपासून इथे ओम आवाहन, प्रवचन, भजन, कीर्तन सगळे चालू आहेत आणि भक्तांनी मोठ्या प्रमाणात सुद्धा उपस्थित होऊन सगळ्यांनी त्या मोठ्या आनंदाने सहभागी घेतला होता आणि रोज होमन सुद्धा चालू आहे. आणि आता महाराजांच्या हस्ते आज प्राणप्रतिष्ठापन झाले. गणपती, नागनाथ महाराज, नंदी, ओमलिंगेश्वर आज प्रतिष्ठापन झालेले आहे. शिवलिंगेश्वर प्रतिष्ठापन आहे आणि उद्या सकाळी शताभिषेक पूजा आहे. उद्या सगळ्यांनी कळश घेऊन वगैरे येणार आहेत. उद्या सकाळी पूजा, त्यानंतर महाआरती होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित झाल्याबद्दल आणि सर्वांनी यथाशक्ती सगळ्यांनी योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचे सर्व वतीने सर्वांचे अभिनंदन करतो. ओपन जागा असताना ह्या ओपन जागेच्या काही अडचणी आल्यानंतर मी राजमंत्र कंपनी मेंबर असताना आमची छोटीशी मंदिर होती, त्यांना मारून त्यानंतर काही त्यानंतर आज मोठ्या ह्या नावाने आमच्या ठिकाणामध्ये झालेली. त्यावेळी 4-5 दिवसापासून ओम हवन, प्राणप्रतिष्ठा, प्रवीण यांच्या हे सगळं आजपर्यंत झालेलं आहे आणि उद्या जलाभिषेक त्यानंतर महाप्रसाद होता. आणि आज छोटेसे मंदिर होते, आज प्रतिष्ठापन झाले आहे. आज 5 रोजी माननीय श्री महाराज श्री नीलकंठ शिवाचार्य महाराज यांचे हस्ते आम्ही प्रतिष्ठापन केले. आज 5 तारीख सकाळी गुरुवारी. उद्या सकाळी शुक्रवारी सकाळी घटाभिषेक होणार आहे आणि दुपारी 12:30 वाजता महाआरती होणार आहे. महाआरतीनंतर महाप्रसादांचा सर्वांनी लाभ घ्या. सर्व भक्तांना व सर्वांना विनंती, सर्वजण प्रसाद लाभ घ्यावा. मागील 1960 साली स्थापन झालेली नगर आहे. तेव्हा इथं छोटीशी मंदिर होती 1960 साली. त्याची आज आम्ही मोठ्या प्रमाणात पुनर्स्थापना करून आपला आज पुनर्स्थापना केलेली आहे, जीर्णोद्धार केलेली आहे.